Hello, good morning to all of you. I am Professor Katse JJ from late Pushpadevi Patil Arts and Science College Resort Washim, and today we are going to discuss a final topic on unit number 4, that is pili and fimbria as well as bacterial chromosome. And in the end of the session we will also discuss about a new unit number 3rd, that is introduction to microscopy. So let's begin with one by one. So as we know that this bacteria consist of various structures, intracellular as well as extracellular, but at the outside or the outer side of the bacteria consist of certain appendages, that is a flagella which is used for locomotion. Meanwhile, it also consists of other structures which also supports the bacterial locomotion as well as some other features activities, such as fimbria and pili are the organelles which are found at the exterior or outside of the bacterial cell. So in that the fimbria are a small projections, filamentous projections, which are near about 2 to 10 nanometer in a diameter, which is a made up of hollow structure. म्हणजे काय, फिम्ब्रिया एक केसासारखा एक बारीकसा एक ऑर्गनल आहे, जे की पूर्ण बॉडीनं पण असू शकतो किंवा काही पार्ट्समध्ये पण तो असू शकतो बॅक्टेरियाच्या, आणि तो पोकळ असतो. ठीक आहे. Meanwhile, it is attached to the outer surface of a bacteria. They also distribute over the surface of the cell and resemble fine hair-like structure, जी मी आत्ताच म्हणलो. आणि हा हेअर लाईक स्ट्रक्चर आपल्याला आपल्या मायक्रोस्कोपनं बघू शकणार नाही. हा फिम्ब्रिया स्ट्रक्चर जर तुम्हाला बघायचा आहे तर याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच लागणार आहे. सो फिम्ब्रिया कॅन बी इझिली ऑब्झर्व इन ए इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, बट इज टफ टू ऑब्झर्व इन ए light microscope. So it is present all over the surface of the bacterial cell and it is a hollow structure, पोकळ स्ट्रक्चर आहे आणि केसासारखा स्ट्रक्चर आहे. त्या व्यतिरिक्त पिलाय आणि सिंगल याला पिलस असे म्हणतात. ठीक आहे. तर पिलस काय आहे, पिलस पण एक फिम्ब्रिया सारखाच एक स्ट्रक्चर आहे, पण फिम्ब्रिया आणि पिलाय मधला फरक असा आहे की पिलाय हा फिम्ब्रियापेक्षा लांब असा असतो. ठीक आहे. अगेन द पिलाय और द पिलस आर ए सेल्युलर अपेंडेजेस स्लाइटली लार्जर दॅन द फिम्ब्रिया, जी मी आता बोललो तेच, इन्वॉल्व इन अटॅचमेंट टू द सरफेस. आता जस्ट फॉर एक्झाम्पल, एखादा बॅक्टेरिया आहे आणि तो बॅक्टेरियाला दुसऱ्या कुठल्या पण सेल सरफेसला अटॅच व्हायचं आहे. मग तो इकोलाय असू द्या किंवा साल्मोनेला असू द्या किंवा शिगेला असू द्या, तर होते काय, त्या बॅक्टेरियाला एखाद्या सेलवर सर्वात पहिले अढेर होतो, नंतर अटॅच होतो आणि अटॅच नंतर तो इन्फेक्शन कॉज करतो. त्यासाठी लागणारे काही अपेंडेजेस आहेत. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठली गोष्ट धरायची आहे, धरण्यासाठी हात जसे लागतात तशा पद्धतीने हे पिलाय पण काम करतो. पिलाय सर्टन सेल सरफेसला अटॅच होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आणि ज्यानेकरून तो बॅक्टेरिया तो सेल सरफेसला फर्मली म्हणजे घट्टपणे त्या सेल सरफेसला धरू शकतो आणि त्यामुळे त्या बॅक्टेरियाची पकड त्या सेल सरफेसवर टाईटपणे असते. एवढंच नव्हे, ह्या पिलायचे काही अदर फंक्शन्स पण आहेत. त्याला आपण कंजुगेशन पिलाय असे म्हणतो किंवा त्याला सेक्स पिलाय पण असं म्हणतो. तर यामध्ये काय असते, यामध्ये सर्टेन जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अदर बॅक्टेरियम by a specialized tube-like structure that is known as conjugation pili. त्यालाच सेक्स पिलाय पण असे म्हणले जाते. म्हणजे काय, हे जे ऑर्गनल आहे तो फक्त अटॅचमेंटसाठी नाही आहे, एवढंच नव्हे, जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी पण पिलाय हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे. पिलाय हा एक अपेंडेजेस आहे जो की बाहेरच्या बाजूला असतो, जो की लार्ज असतो फिम्ब्रियापासून, अटॅचमेंट ॲज वेल ॲज जेनेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पण येतो. ठीक आहे. आणि आणखीच नव्हे, एक टाईप 4 नावाचा एक पिलाय आहे
ठीक आहे. त्याचं काम आहे टू जनरेट ए मूवमेंट्स, म्हणजे हालचाल करण्यासाठी पण. फ्लाजेला आपल्या सर्वांना माहिती आहे, फ्लाजेलाचं पण काय आहे, मूवमेंट करण्यासाठीच काम करतो. पण काही पिलायचे टाईप्स आहेत, त्यामध्ये टाईप 4 टाईप ऑफ पिलाय आहे. तर हा टाईप 4 टाईप ऑफ पिलाय हा मूवमेंट करण्यासाठी पण मदत करतो. ठीक आहे. आणि एवढंच नव्हे, दिस पिलाय इज इसेन्शियल टू फॉर्म ए कॉलनायझेशन अँड पॅथोजेनिसिटी. म्हणजे कॉलनायझेशन म्हणजे कॉलनीज फॉर्म करणे, म्हणजे एकमेका बॅक्टेरियाला अटॅच होऊन एक मोठंसं संघटित बनवून एक मोठीशी कॉलनी, बॅक्टेरियाची मोठीशी कॉलनी बनवण्यासाठी पण हा पिलाय हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर आत्ताच आपण बघितलं आहे व्हॉट डू यू मीन बाय फिम्ब्रिया अँड ए पिलाय अँड इट्स स्ट्रक्चर अँड इट्स फंक्शन. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूत बॅक्टेरियल क्रोमोझोम. सो नेक्स्ट टॉपिक इज that is a bacterial chromosome. So we all know that a bacteria is a single cell organism, and it does not consist of a very important organelle which is present in the eukaryotic cell, that is a nucleus. So in the prokaryotic cell the nucleus is lacking and the genetic information is directly placed in a cytoplasm. Okay. Then next, the bacterial genetic information, that is bacterial chromosome, also consists of the nitrogenous bases that is similar to eukaryotic cell. That means the nitrogenous bases which is present in the bacterial chromosomes are adenine A, cytosine C, guanine G and thymine T. So we must know that the bacterial chromosome or bacterial genetic information is directly placed in a cytoplasm. Along with, you must suppose to know that the bacterial chromosome which is ranges from 580,000 base pairs, okay, and the E. coli, it consists of 9,140,000 base pairs in it, and the base pairs varies from a species to species of a microorganism. So a bacterial chromosome, we must know that a bacterial chromosome must be placed in a cytoplasm only because it is a prokaryotic cell and it lacks the nucleus. Then other organelle which is very important for a protein synthesis, that is a ribosome. We also discussed in the last topic, but we will discuss about the bacterial ribosome. So we all know that a ribosome is a machinery which reads the messenger RNA, that is mRNA, and produce a protein. So this ribosome is present in a prokaryotic cell as well as a eukaryotic cell. But the difference is between the ribosome of prokaryotic cell and eukaryotic cell are the bacterial ribosome is a 70S Sjöberg unit. That is, it consists of two parts, 50S and a 30S, and this is due to a sedimentation coefficient which is given by a Sjöberg. Hence it is known as 70S, that is 70 Sjöberg unit ribosome and 80 Sjöberg unit ribosome. This 70S Sjöberg unit ribosome is always present in a bacterial cell, that is a prokaryotic cell, but in eukaryotic cell 80S ribosome is present. So what are the components of the ribosome? It consists of RNA and a protein. Then again, just now we have told that the ribosome consists of two units. If we talk about a bacterial ribosome, it consists of a large unit, that is 50S subunit, and a small unit, that is of 30S subunit. So in the figure you can see easily that this is a large unit, that is a 50S, and a small unit, that is a 30S, and this both get attached, and in between, the space between these two is occupied by a mRNA, and the both of them is ready to read mRNA and to produce a protein. So this is a very most important function of the ribosome, to read the mRNA and to synthesize a protein. So in such a way,
the unit number 4 we have completed, and right now we are going to start a unit number 3, that is a microscopy. And in that we will discuss firstly a microscope, its component, its uses, etc., and along with that types of microscope. So let's start unit number 3. So we all know microscope. Microscope is an instrument which is made up from lenses and used to enlarge the image to view the specimen or object. म्हणजे मायक्रोस्कोप काय? मायक्रोस्कोप एक असे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये लेन्सच्या साहाय्याने आपण ठराविक स्पेसिमनला स्टेन करून त्याला झूम करून बघू शकतो. त्याला मायक्रोस्कोप असे म्हणले जाते. त्यानंतर तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे that the microscope must accomplish 3 tasks, that is production a magnification image of the specimen, separate the details in the image and render the detail visible to human eye or a camera. म्हणजे एक मायक्रोस्कोपचं काम काय आहे? एक कुठलाही स्पेसिमन आपण जर जस्ट फॉर एक्झाम्पल आपल्याला ईस्ट बघायचं आहे तर ईस्टची आपण स्लाइड घेतलेली आहे. ईस्टची जी स्लाइड आहे जी मायक्रोस्कोप खाली आपण लावलेली आहे, तर सर्वप्रथम तो काय करेल? लेन्सच्या साहाय्याने तो इमेजला एनलार्ज करेल म्हणजे मोठं करेल. त्यानंतर सेपरेट डिटेल ऑफ द इमेज, त्यानंतर ती जी काही पण ईस्ट आहे त्याची एक विशिष्ट छाया ही बनलेली आहे आणि ती विशिष्ट जी इमेज आहे ती आपण वेगळी करून त्याला बघू शकतो. आणि बघण्यासाठी मायक्रोस्कोप काय करतो? एक स्पेशलाइज स्ट्रक्चर, एक दॅट इज आय, आवर ह्युमन आय ला तो कन्वर्ट करून देतो आणि आपला ह्युमन आयला इझिली बघू शकतो. आणि आणि काही लॅब्समध्ये या मायक्रोस्कोपला सर्टेन कॅमेराज पण लावले जातात जेणेकरून आपल्याला ती इमेज एक कम्प्युटराइज JPG फॉर्मॅटमध्ये भेटू शकते, जे की रिसर्च पर्सन्सला वारंवार लागत असते त्याची रिसर्च वर्कसाठी. तर अशा पद्धतीने मायक्रोस्कोप हे 3 टास्क आपल्याला करून देते. तर जस्ट नाव बघितलं आपण मायक्रोस्कोप काय आहे, त्याचे टास्क काय आहे. जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं याच्यावर डायग्रामवर तर आपली जी ही स्केल आहे या स्केलमध्ये अनरीडेड आहे म्हणजे लाईट मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, कुठलं 0.1 to 1 नॅनोमीटर, 10 नॅनोमीटर, 100 नॅनोमीटर, त्यानंतर 1 मायक्रॉन मीटर. तर हे रेंजेस आहेत जेणेकरून आपली आय जी बघू शकते. आपली आय किती बघू शकते? 1 mm to 1 सेंटीमीटर आणि कमीत कमी 1 मिलीमीटरपर्यंत आपण इझिली बघू शकतो. पण 1 मिलीमीटरच्या खाली जर आपण गेलो तर त्यामध्ये आपण बघू शकणार नाही. तर त्यासाठी आपल्याला लाईट मायक्रोस्कोप लागतो, जे की 1 मिलीमीटरपासून आपल्याला 100 नॅनोमीटरपर्यंत आपण आपली आय ही लाईट मायक्रोस्कोपच्या मदतीने आपण बघू शकतो. मायक्रोस्कोपचे टाईप्स आहेत, लाईट मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, डार्क मायक्रोस्कोप, ते आपण नंतर बघणारच आहेत. पण फक्त एवढं लक्ष असू द्या की 1 मिलीमीटरच्या खाली आणि 100 नॅनोमीटरपर्यंत आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते. आणि त्याच्या खाली पण बघायचं आहे 0.1 नॅनोमीटर, त्याच्यासाठी मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर आपण करत असतो. तर आता आपण बघूत हे मायक्रोस्कोपची इमेज आहे आणि याचे कंपोनंट्स काय आहेत. तर एक मोनोॲक्युलर मायक्रोस्कोप आहे, ठीक आहे. तर यामध्ये सर्वात वरच्या बाजूला आयपीस असते, ठीक आहे. आयपीस आणि ट्यूबच्या मधातली स्पेस हे ड्रॉ ट्यूब म्हणता जाते. त्यानंतर खालचा हिस्सा ट्यूब म्हणला जाते. त्यानंतर कोर्स फोकस असतात, ठीक आहे. फाईन फोकस, कोर फोकस. त्यानंतर स्टेज असते, मिरर असते, बेस असते, नोज पीस असतील, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहेत, स्टेज आहे, स्टेज क्लिप आहे. तर अशा पद्धतीने हे मायक्रोस्कोपचे कंपोनंट्स आहेत. तर आयपीस जे काम काय आहे? आयपीसचं काम आहे जी इमेज आहे ती इमेजला झूम करून ती इमेज दर्शवून देण्याचं काम आहे. ट्यूबचं काम काय आहे? ट्यूबचं काम एक ड्रायव्हिंग ट्यूब आहे जे की लाईटला पास करते ऑब्जेक्टिव्ह लेन्स थ्रू आपल्या आईजकडे आणि ते आयपीसलाकडे घेऊन जाण्यासाठी हे ड्रॉइंग ट्यूबचं काम असते. कोर फोकस आणि फाईन फोकस हे दोन्ही पण नॉब्स आहेत
ज्यांनी करून आपण कोर फोकसनी ऑब्जेक्टला जवळ आणि लांब केलं जाते आणि फाईन फोकसनं त्याची शार्पनेस आपण क्रिएट करून बघू शकतो. स्टेज एक अशी असेंब्ली आहे ज्यामध्ये आपण आपली जी स्पेसिमन आहे त्या स्पेसिमनला आपण त्या स्टेजवर प्लेस करतो. ठीक आहे. त्यानंतर खाली असते डायफ्रम. इथं दिसत नाही आहे पण याच्या खाली एक डायफ्रम म्हणून एक एक कंपोनंट आहे आणि त्या डायफ्रम जे की कंडक्टरच्या आतमध्ये असतो. ठीक आहे. त्यानंतर मिरर, स्टेज क्लिप. मिररचं काम आहे लाईट सोर्सला कलेक्ट करून कंडेन्सरमधून घेऊन जायचं. मग त्या कंडेन्सरच्या आतमध्ये आहे डायफ्रम जे की लाईटची इंटेन्सिटी कमी जास्त करू शकते. स्टेज क्लिपचं काम आहे जी स्लाईड आहे त्या स्लाईडला होल्ड करून ठेवण्यासाठी. ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं काम आहे ऑब्जेक्टिव्हवर प्लेस करून त्याला मॅग्निफाय करून ती इमेजला वर बीम फॉर्ममध्ये आयपीसकडे पाठवण्याचं. नोजपीसचं काम आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सला होल्ड करण्याचं. तर अशा पद्धतीने मायक्रोस्कोप काय आहे आणि त्याचे कंपोनंट्स काय आहेत याबद्दल आपण बोललो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप याबद्दल बोलणार आहे. थँक्यू.